नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वाधिक चर्चा असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचमुळे या मतदारसंघात कोण निवडून येईल याविषयी अनेक चर्चा सुरू आहेत। मात्र शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जर निवडून आले तर एका व्यक्तीचा यामध्ये मोठा वाटा राहील असं बोललं जात आहे। नक्कीच तो व्यक्ती किंग मेकरच्या भूमिकेत असेल आणि त्याच व्यक्तीविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर ते नाव आहे बबन गीते यांचं। बबन गीते यांनी काही महिन्यापूर्वीच शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला होता आणि या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना जर कोणी निवडून आणत असेल तर ते बबन गीते यांनी बजरंग सोनवणे यांचं देखील मोठ्या प्रमाणात काम केलं। खरं तर बबन गीते आहेत कोण त्यांचा पहिल्यांदा आपण इतिहास बघूयात। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गीतेंनी काम केलं। मुंडेंच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंसाठी साथ दिली। पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली। मतभेद झाल्याने ते धनुभाऊच्या सोबत गेले। धनंजय मुंडेच्या साथीने गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली। बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या, यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले। धनुभाऊच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला। तिथेच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली। एका प्रकरणात बबन गीते यांना जेलवारी करावी लागली। मात्र जेलमधून बाहेर येताच गीतेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्यासाठी निर्धार केला। गीतेंच्या एंट्रीने परळीमधील वंजारी समाजाने मतदान विभागले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळेच गीतेंच्या एंट्रीमुळे परळीतील वंजारी समाजाचे मतदान विभागली जाण्याची शक्यता आहे आणि परळीमधून जर पंकजा मुंडे यांना लीड मिळाले नाही तर पंकजा मुंडे यांचा पराभव हा निश्चित मानला जातो आहे। त्यामुळे बबन गीतेंना जेवढा धनंजय मुंडेंनी हलक्यात घेतलं ती त्यांची चूक मोठी होणार आहे। बबन गीते यांच्यामुळे पंकजा मुंडे पडणार आणि बजरंग सोनवणे निवडून येणार। त्यामुळे बबन गीते हेच खरे किंग मेकर होतील असा विश्वास आहे। तुम्हाला बबन गीते यांच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।